तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण झेंडू पिकाची लागवड कशी करावी, त्याचबरोबर लागवड करत असताना दोन झाडातील अंतर काय ठेवावं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये दुसरं काही नियोजन असावं का, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आज आपल्याकडे झेंडू लागवड चालू आहे। झेंडू लागवड करत असताना ही जी व्हरायटी आपण वापरली, ही व्हरायटी कोणती आहे, त्याचबरोबर ही व्हरायटी लागवडीपासून किती दिवसांमध्ये काढणीसाठी येणार आहे, हे देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही बघतायत की हा जो पेरूचा बाग आहे, हा पिंक तायवान नावाची व्हरायटी आहे। यामध्ये आपण झेंडूची लागवड करत आहोत। झेंडूची लागवड करत असताना मित्रांनो, ही जी व्हरायटी आपण वापरत आहोत, ही व्हरायटी अष्टगंधा कलकत्ता टाइप नावाची जी व्हरायटी येते, ती व्हरायटी आपण या पेरूच्या झाडांमध्ये लागवडीसाठी वापर करत आहोत। जर मित्रांनो तुम्हाला झेंडू या पिकाची जर लागवड करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे डाळिंब बाग असेल, त्याचबरोबर पेरूचा बाग वगैरे असेल, यामध्ये देखील तुम्ही मधल्या गॅपमध्ये तुम्ही झेंडूची लागवड करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही रिकाम्या शेतामध्ये देखील झेंडूची लागवड करू शकतात। तर मित्रांनो, पेरू बागामध्ये सर्वप्रथम झेंडूची लागवड करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण दोन झाडातील अंतर जे आहे पेरू बागेतील ते 4 फुटावर ठेवलेलं आहे, त्याचबरोबर 4 बाय 8 फुटाची ही लाईन आहे। त्यामुळे मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे झेंडूची रोपं आहेत, ही दोन झेंडूची रोपं या मधल्या ज्या गॅपमध्ये आहे 2-2 फुटावर तुम्हाला या झेंडूची लागवड करायची आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीने आल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी देखील झाड सोडून त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही 2-2 फुटावर अशा पद्धतीने तुम्ही झेंडूची लागवड करू शकतात। याने चांगल्या प्रकारे उत्पादन भेटणार आहे। आणि याच्यामधला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादनाचा कुठल्याही प्रकारचा दृष्टिकोन या झेंडूपासून आपल्याकडे नाही। हा पिंक तायवान जो पेरूचा बाग आहे, याच्यामध्ये काही झाडं आम्हाला निमॅटोडची बघायला मिळाली। निमॅटोडला चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी एक पर्याय असा आहे की कांदा लागवड, त्याचबरोबर त्याच्यामध्ये झेंडू लागवड किंवा जास्त मुळ्या असणाऱ्या किंवा जास्त रूट असणारे जी झाडं असतात ती त्याच्यामध्ये पेरूमध्ये लावावी लागतात। त्याच्याने निमॅटोड चांगल्या प्रकारे कंट्रोल हा असतो। त्यामुळे आम्ही आज पिंक तायवान या बागेमध्ये आम्ही झेंडूची लागवड करत आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला उत्पादनाकरता झेंडूची लागवड करायची असेल, रिकाम्या शेतामध्ये जर तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल तरी देखील तुम्हाला अष्टगंधा कलकत्ता टाइप नावाने जी व्हरायटी येते, ही व्हरायटी तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। तुम्हाला जर रिकाम्या शेतामध्ये जर झेंडूची लागवड करायची असेल तर साधारणतः 4 बाय 1.5 फूट असेल, 4 बाय 2 फूट असेल, या अंतरावर तुम्ही व्यवस्थितपणे बेड पाडून तुम्ही झेंडूची लागवड करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, 5 बाय 1.5 फुटावर देखील तुम्ही झेंडूची लागवड करू शकतात। झेंडूची लागवड करत असताना सर्वसाधारण ज्यावेळेस आपण 5 बाय 1.5 फूट अंतर घेतो, त्यामध्ये व्यवस्थितपणे जी अष्टगंधा प्लस व्हरायटी असल्यामुळे चांगल्या प्रकारे वाढ देखील होते, त्याचबरोबर फुल संख्या देखील चांगल्या प्रकारे येणार आहे। जर एकंदर आपण जर अष्टगंधा प्लस या व्हरायटीची लागवड 4 बाय 1.5 फुटावर जर केली, चांगल्या प्रकारे आपला प्लॉट जर प्रति एकरामध्ये बनवला तर प्रति एकरामध्ये 10 ते 12 टनापर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो। सर्वसाधारण अष्टगंधा प्लस या फुलाचा व्यासाचा जर आपण विचार केला तर 8 ते 10 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला एका फुलाचा व्यास आपल्याला बघायला मिळणार आहे। अष्टगंधा प्लस ही जी व्हरायटी आहे, ही सर्वसाधारण ऑरेंज कलरची व्हरायटी आपल्याला बघायला मिळत असते। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या व्हरायटीची देखील लागवड करू शकता। त्याचबरोबर मार्तंड असेल, लक्ष्मी असेल, त्याचबरोबर मित्रांनो टेनिस बॉल वगैरे असेल, यासारख्या देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या व्हरायट्या उपलब्ध आहेत, ज्या की जबरदस्त उत्पादन क्षमता असलेल्या त्या व्हरायटींची देखील तुम्ही निवड करू शकतात। जर मित्रांनो तुमच्याकडे क्षेत्र कमी असेल तर त्या तुमच्या रिस्कनुसार किंवा तुमच्या याच्यानुसार परिस्थितीनुसार तुम्ही झेंडूची लागवड करावी। एकंदर झेंडूचा जर आपण विचार केला, त्याच्यामध्ये नवरात्र असतील, त्याचबरोबर लक्ष्मीपूजन, दसरा असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा सण म्हणजे लक्ष्मीपूजन किंवा दिवाळी, यामध्ये झेंडूला चांगल्या प्रकारे मागणी असते। पण एकंदर 2 वर्षापासून तुम्ही झेंडूची जी परिस्थिती बघितली असेल की बऱ्याचदा आपण झेंडू लागवडीचा खर्च किंवा त्याला झालेला खताचा खर्च असेल किंवा त्याला इनलाईन पद्धतीने ज्यावेळेस आपण ड्रिपरने जी वॉटर सोल्युबल खतं वगैरे देतो, त्याचा देखील खर्च निघणं मुश्किल होत असतं। कारण की मागच्या वर्षाचा अनुषंगाने जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस किंवा याच्यामध्ये तुम्ही लोकल भागामध्ये बघितलं असेल की झेंडूला अजिबातच मागणी नव्हती। अक्षरशः 10 रुपये 12 रुपये किलो गेला, 10 रुपये 12 रुपये किलो गेला तरी चालला, परंतु काही ठिकाणी सेलच झाला नाही। आता मी राहतो बागलाण तालुक्यात, तर बागलाण तालुक्यात अत्यंत वाईट परिस्थिती झेंडूला मागच्या वर्षी होती। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या रिस्कने किंवा याला एक मित्रांनो एक लॉटरी म्हणून पीक देखील म्हणू शकतो, आला तर खूप भाव येणार, नाहीतर काहीच येणार नाही। तर तुमच्या हिशोबाने किंवा तुमच्या अनुषंगाने तुमच्या जबाबदारीने तुम्ही झेंडूची लागवड करा। एकंदर हा जो झेंडू मी लावत आहे, हा कुठल्याही प्रकारचा फायदा म्हणजे याच्यापासून उत्पादन घेऊन आपण बाजारापर्यंत जाऊ, परंतु ज्यावेळेस बाजार चांगला असेल तर आपण 100% याला काढू, जर बाजार नसला तर याला आम्ही काढणार नाही। कारण की याच्यामध्ये दुसरा आपला जो पेरू पिंक तायवान या पिकामध्ये झेंडू लावायचा पर्पस एकच आहे
की निमॅटोड हा कंट्रोलमध्ये राहणार आहे. त्यामध्ये मित्रांनो आम्ही झेंडू लागवड करतच आहोत, तर त्याच्यामध्ये कलकत्ता टाईप ही व्हरायटी लागवड करतो आहोत. कलकत्ता टाईप ही व्हरायटी एक विशेष म्हणजे असं की याचं गेंदाबंद फुल येणार आहे, त्याचबरोबर माळा असतील, त्याचबरोबर हार वगैरे तयार करण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट फुल हे कलकत्ता टाईप मानलं जातं इतर व्हरायटींच्या तुलनेत. त्यामुळे तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला एकंदर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल काही शंका आली असेल, त्याचबरोबर काही प्रश्न वगैरे विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकतात. मी 100% रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.